नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. जत तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला हळूहळू आता सुरुवात झालेली आहे. अनेक मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्ते आता गुडघ्याला बाशिंग बांधून आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार, आपण पंचायत समितीची निवडणूक लढविणार असे सांगताना दिसत आहेत. जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे एकूण 18 पंचायत समिती सदस्य आहेत. त्यामुळे एकूण जर परिस्थिती जर बघितली तर येणाऱ्या महिनाभरात या निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात होणार आहे. भाजपच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जत तालुक्यामध्ये लढवली जाणार आहे. तर काँग्रेसच्या वतीने माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. तर जत नगर परिषद व तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. ते कोणाबरोबर युती करतात सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तर माजी आमदार विलासराव जगताप यांनी अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या रणनीतीला सुरुवात केलेली आहे. मात्र ते युतीमध्ये निवडणूक लढवणार आहेत का स्वतंत्र लढवणार आहेत ते अद्याप गुलदस्त्यात आहे. तर सध्या इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वच नेते सध्या आपल्या पक्षाची मोठ्या प्रमाणात चाचपणी करताना दिसत आहे. एकंदरीत जत तालुक्यामध्ये निवडणुकीच्या चर्चेला आता जोरदार सुरुवात झालेली आहे. जत नगर परिषद व तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात आता हळूहळू सुरुवात होणार आहे. आपण उद्यापासून प्रत्येक मतदारसंघातील माहिती आपण आमच्या प्रेक्षकांच्यासाठी देणार आहे. जत तालुक्याची माहिती संपल्यानंतर आपण संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात काय सुरू आहे याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. पहिल्यांदा आपण जत तालुका घेतलेला आहे. जत तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कोण इच्छुक आहे. 9 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, पंचायत समिती मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, यापूर्वी या मतदारसंघामध्ये कोण जिल्हा परिषद सदस्य होते, कोण पंचायत समिती सदस्य होते, प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये किती गावे आहेत याची संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत. त्यामुळे निवडणूक कशी होणार, कोणत्या पक्षाबरोबर होणार, कोणाबरोबर युती करणार हे सध्यासाठी गुलदस्त्यात आहे. मात्र येणाऱ्या महिन्याभरामध्ये 2 माजी आमदार व 1 विद्यमान आमदार यांच्यामध्ये ही रणधुमाळी तालुक्यामध्ये रंगणार आहे. त्यात माजी सभापती सुरेशराव शिंदे हे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितलं तर येणाऱ्या महिन्याभरामध्ये या रणधुमाळीला जोरदार सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणूक संपून जवळजवळ आता 7 ते 8 महिने संपलेले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती व जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आपण सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आपण उद्यापासूनच तालुक्यातील हा आढावा आपण आमच्या प्रेक्षकासाठी देणार आहोत. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.